हार्दिक हार्दिक स्वागत असेल। दोन्ही टीमच्या लिस्ट आमच्याकडे पोहोचले आहेत। अमित तांबे, नरसिंग पालमपल्ली, रोहित खराड, शरद पारगे, अनुराग मोहिते जो टीमचा कॅप्टन, सनी कसबे, शिरू लोहार, सुधीर साबळे, रोहन खरात, राहुल सातव, ओंकार पोकळे आणि प्रथमेश गोसावी। दुसऱ्या बाजूला जितेन, सागर शिंदे, कुणाल कापरे, सूरज क्षीरसागर, समरान बागवान, अभि भांगे, कुणाल घोळप, निकेतन पाटोळे, साहिल पवार, आतिश भोसले आणि गणेश माने। तर अंपायर सिग्नल येतो लेट्स प्ले। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सागर, त्याच्या समोर असेल शरद पारगे, राईट हँड बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला शिरू लोहार। मॅचला सुरुवात, अंपायर सिग्नल लेट्स प्ले। पहिला बॉल अराउंड विकेटने चांगला टप्पा आहे परंतु बाहेर निघाला बॉल। अंपायर सिग्नल। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच वाईट बॉलने होईल सुरुवात। अतिरिक्त धाव। पहिला बॉल थोडासा पुढे टाकलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला। अंपायर सिग्नल वाईट बॉल। स्ट्रायकिंग एंडला शरद पारगे, शरद साठी पहा कव्हर पॉइंट, मिड ऑफ ला खेळाडू, ऑन साइडला खेळाडू, डीप मिड विकेट, फुलटोस होता, पुल केलाय, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॉल फाटवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला षटकार, रन मिळतील 6। येस थँक्यू डीजे दादा, आपण टायमिंग मॅच करून घ्या। पहिला बॉल वाईट बॉल, सेकंड बॉल फुलटोस होता आणि अगदी शरद पारगेसाठी मेजबानीचं प्रारूप होतं आणि षटकार वसूल केलाय। रन झाली 7। अभी ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना फक्त पंच केलाय, पॉइंट मध्ये बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, बॅक टू बॅक आणखीन एक चांगला फटका, यावी चौकार येतोय। रन मिळतील 4। पहिल्या 2 बॉलवर रन झाले तब्बल 11। पहिला बॉल वाईट, त्यानंतरच्या 2 बॉलवर चौकार आणि षटकार, यावेळी देखील उडवलाय बॉल, लॉंग लेग मधून जाईल सीमारेषेच्या दिशेने असं चित्र पाहायला मिळते परंतु पहा चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवण्यात यश आले। लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय, त्यांनी बॉल थांबवलाय, तोपर्यंत 2 धावा शरद पारगेच्या खात्यात ऍड होतील आणि टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर 13। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना सागर पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय, अटॅकीचं बेस्ट डिफेन्स। पुन्हा एकदा फुल टोस, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय, चांगला फटका, आणखीन एक क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह, रन मिळतील 4। कडकडीत चौकार। येस थँक्यू डीजे। जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय शरद पारगे आणि त्यानंतर तो सांगतोय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन तर चौकार आणि षटकार, आणि अगदी आक्रमक पवित्रा त्याने घेतलाय। रन झाले स्कोर कार्ड वर 17-17 फॉर नन। पहिल्या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जाईल। 38 डायरीच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर लावलाय आणि मिड विकेट, डीप मिड विकेटला एक खेळाडू, सागर तयार। पुन्हा एकदा फुललींचा बॉल, यावेळी हलक्यातने ऑन साइडला गाईड केले बॉलला, अलॉंग दी कार्पेटने बॉल ट्रॅव्हल होईल, मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय। रन मिळते 1, सिंगल वर समाधानी, धावसंख्या 18। बिनबाद आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय शिरू लोहार, हा देखील एक मोठा खेळाडू जो भोसरी गावाला बिलॉंग करतो, मॅन फ्रॉम भोसरी शिरू लोहार यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये पहिला बॉल फेस करेल सागरच्या विरोधात। रन झालीत 18। ऑन साइडला बॅकफुटला गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय, 1-2 का 4, अंपायर सिग्नल येतोय। रन मिळतील 4, चांगला स्ट्रोक, चौकार। तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीमच्या माध्यमातून घेतला गेला। आता हा निर्णय थोडासा महागडा ठरतोय की काय असं चित्र पाहायला मिळतंय। यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विरोधात श्री तेज 11 चरोली नुकतीच एक मोठी स्पर्धा या संघाने जिंकली आहे, त्यामुळे आत्मविश्वास अगदी 7व्या आसमानावर असेल। एक चांगली सुरुवात
वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात इथे देत असताना दोन्ही बॅटर शरद पारखे आणि त्याच्या बरोबरीने शिरू लोहार. शरद पारखे खेळतोय पहिल्या ओव्हर नंतर त्याच्या खात्यात धावा आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तो खेळतोय तब्बल 17 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला शिरू लोहार म्हणजेच राहुल लोहार एक बॉल फेस केलाय, एक चमकार त्याच्या खात्यात आणि आता सेकंड ओव्हरसाठी बॉलर सज्ज होईल. सिमरन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, फुल लेनचा बॉल, रन इथे मिळणार नाहीये, बॉल असेल डॉट बॉल. पहिला बॉल शरद पारखेसाठी. चांगली लाईन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. फुल लेन डिलिव्हरी डॉट बॉल. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु यावेळी प्रॉमिसिंग नव्हता. सिंगल इथे प्राप्त केले. चांगलं टेम्परमेंट शरद पारखेकडून सिंगल इथे प्राप्त करत असताना सम्रान बागवानच्या विरोधात सिंगल इथे प्राप्त केले. धावा झाल्या स्कोर कार्डवर 23. रन झाली 23 फॉर नन. चांगली सुरुवात. सम्रान पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला शिरू लोहार साठी या ओव्हरचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. लॉंग लेगला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय शॉट फाईन लेग मध्ये. सुपला शॉट अलीकडे भरपूर चर्चेत राहिला आणि अगदी कलात्मकता दाखवत असताना एक फॅन्सी स्ट्रोक जो खेळायचा होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेग रिजन मध्ये. रन मिळणार नाहीये. हा बॉल असेल डॉट बॉल. या ओव्हर मध्ये धावा रोखले आहेत असं चित्र पाहायला मिळतंय. तर चांगली लाईन या ओव्हर मध्ये. बॉलर तयार. पुढे टाकला इनसाइड आउट. वाह वाह वाह, चांगलं टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार शिरूच्या बॅट मधून. रन मिळतील 4. चांगली कलात्मकता दाखवली. कॉपी बुक स्टाईल इनसाइड आउटचा नजराना पेश केला आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो. थोडासा मागे गेला, जागा बनवली आणि त्यानंतर अगदी एक नेत्रदीपक फटका. या 4 धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 27 फॉर नन. एकही गडी गमावला नाहीये. चांगली सुरुवात. सम्रान तयार होईल ओव्हर दी विकेटने नेक्स्ट बॉल साठी. पुन्हा पुढे टाकलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. चांगली फिल्डिंग. बैठक शॉट पण तो अपयश येतोय. पहिला धक्का. फलंदाज शिरू लोहार OUT आउट. पहिली विकेट. पहिल्या विकेटचं पतन. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट आणि अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगला झेल टिपलाय. पहा शिरू लोहारचे खांदे थोडेसे खालावलेत. एक चौकार त्याने वसूल केला होता, परंतु त्यानंतर आणखीन एक मोठा खेळण्याचा प्रयत्न यावेळी असफल आणि पहिली विकेट. पहिला धक्का मिळतोय टीमला. श्रीतेज 11 चरोलीला. धावसंख्या स्कोर कार्डवर 27-1. सम्रानच्या खात्यात एक महत्वाची विकेट. ओव्हरचा एक चेंडू अजूनही शिल्लक. नवीन बॅटर मैदानात पोहोचलाय. रोहित खरात, जो कोंडवा विभागातील खेळाडू. सध्या प्रमोशन मिळालं या टीम मध्ये. यंदाचा हंगाम या खेळाडूसाठी देखील चांगला राहिलाय. एक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 आज 7वा दिवस. रोहित खरात स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फेस करेल स्वतःसाठी. सम्रानची चांगली गोलंदाजी. एक विकेट त्याने घेतले. शिरू लोहार सध्या डगआउट मध्ये परतलाय. या ओव्हरचा शेवटचा बॉल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना यावी स्विच हिट. उडवलाय बॉल. चांगलं टायमिंग. पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. 6.
शेवटच्या बॉलवर स्विच हिट, चांगलं टायमिंग आणि त्यानंतर डीप पॉइंटच्या डोक्यावरून उडवला बॉल. 2008 मध्ये पहिल्यांदा केविन पीटरसनने हा फटका इन्व्हेंट केला आणि अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीने खेळला जातो. इथे तेच तर दाखवलं रोहित खरातने. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालीत 33 लॉस ऑफ 1 विकेट. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये पहिली विकेट. रन झाली 33. पुन्हा एकदा सागर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या समोर शरद पारघे. फुललेनचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलसाठी प्रयत्न केलाय परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. या ओव्हरमध्ये देखील स्वागत केलंय सागरचं. शरद पारघे आक्रमक पवित्रा घेतला. एक विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये खेळतो हा खेळाडू. रन झाली 37. सागरवर थोडासा दबाव असेल परंतु सागरने देखील अनेक वेळेला चांगली गोलंदाजी केली. तो देखील कमबॅक करेल अशीच आशा. फुललेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका. टायमिंग चांगलं आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. येतोय चौकार. रन मिळतील 4. येस थँक्यू डीजे. शरद पारघे अगदी डगआउट मधून सेट होऊन आला आणि त्यानंतर तो प्रत्येक बॉलवर हल्ला चढवतोय असं चित्र पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस. धावा झाले 41. तिसऱ्या ओव्हरमध्ये सागरचं स्वागत केले. स्वॅग सेनाई चौकारांनी स्वागत. शरद पारघे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत असताना अंपायर सिग्नल येतोय. पुन्हा एकदा डाबल होईल सुरुवात. पहिल्या डावाचा खेळ. शरद तयार. आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत. भरपूर एलिव्हेशन. टायमिंग जुळते आणि बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफर करत असताना षटकार. येस थँक्यू. आता पूर्णपणे दबाव असेल बॉलर सागरवर कारण जिथे चेंडू टाकला जातोय तिथून उडवला जातोय. चांगली नजर. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं आणि यासाठी असं म्हटलं जातं आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावर फुटवर्क महत्वाचं राहतं. ते चांगलं फुटवर्क इथे दाखवत असताना शरद पारघे अक्षरशः बरसलाय की काय असं चित्र पाहायला मिळते. बॉलर तयार. सागर राईट मोर दी विकेटने. नेक्स्ट बॉल. पुन्हा फुलटोस. यावी ऑन साइडला. चांगला फटका. आणखीन एक सडक पे कडक. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. येस थँक्यू डीजे. तब्बल 38 वर खेळतोय. 11 बॉल मध्ये 38. एक चांगला घणाघात पेश करत असताना शरद. बॉलर तयार. रन झाले स्कोर कार्डवर 53 धावा. एक गडी बाद. सागर तयार. शरद साठी नेक्स्ट बॉल. पुन्हा फुलटोस. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप मध्ये काढलाय फटका. वाह काय कलात्मकता दाखवली.
अगदी एखाद्या सुईमधून धागा काढावा तसाच दोन प्लेयर मधून गॅप मध्ये फटका सजवलाय. नेत्रदीपक चौकार. रन मिळतील 4. येस थँक्यू. 57 धावा स्कोर बोर्डवर. एक गडी बाद. बॉलर तयार. अभी कमी गतीचा बॉल बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार. येस थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलवर षटकार आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा. 63 लॉस ऑफ 1 विकेट. शरद पारगे खेळतोय. 48 या धावसंख्येवर 2 धावा अजूनही लांब आहे आपल्या अर्धशतकापासून. आज 7व्या दिवसात अर्धशतक पाहायला मिळेल का याआधी या स्पर्धेत? अनेक अर्धशतक बनवली गेली आहेत, परंतु आज 7व्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये शरद पारगेच्या बॅट मधून अर्धशतक येईल का? सामना केलाय त्याने फक्त आतापर्यंत बॉल्स 13 बॉल मध्ये 48. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी बॉलर तयार होत असताना बॉलर तयार. सूरज क्षीरसागर ओव्हर नंबर 4. त्याच्या समोर लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंडला रोहित साठी फुल लेनचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला अलॉंग दी कार्पेटनी. बॉल चलाय काऊ कॉर्नर मधून. तिथे क्षेत्ररक्षक तयार. चांगली फिल्डिंग. सिंगल प्राप्त केली आहे. या सिंगलने धाव फलक आता पुढे पोहोचलाय 64. रोहित खरातला माहिती आहे शरद पारगेचं इंजिन गरम आहे, त्यामुळे सिंगल घेतली आणि त्याला स्ट्रायकिंग एंडला पाठवलंय. कारण शरद पारगेच्या बॅटमधून अक्षरशः ब्लास्ट होताना आपण पाहिले. 2 धावा अर्धशतकापासून दूर. त्याच्या समोर असेल सूरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रश्न असेल शरद पारगेसाठी गरज आहे का? तर उत्तर येईल गरज नाहीये. सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा वेळी केलेली चूक तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकते, कारण या फटक्याचं विश्लेषणच आम्ही असं केलंय. लागला तर आबाद, नाही तर बरबाद. इथे डॉट बॉल. चांगली लाईन. 48 वर खेळतोय शरद पारगे. नेक्स्ट बॉल साठी सज्ज होईल. आखू टप्प्याचा बॉल. चांगली लाईन आहे. नजर नव्हती. या बॉलने विचारलं असेल शरद पारगेला, हाय हॅलो गुड मॉर्निंग, ब्रेकफास्ट केलाय का? परंतु त्याचं उत्तर शरद पारगे नक्की देईल. चांगला चेंडू. बॉल चाललाय डॉट बॉल. धावसंख्या 64 या धावसंख्येवर. एक गडी बाद. चांगली लाईन. चांगलं कमबॅक. सूरज क्षीरसागर पुन्हा एकदा तयार. परंतु शरद पारगे उडवलंय बॉल लांब आणि लांब. चांगलं टायमिंग. सडक पे कडक. जिया धाये धडक. आणि त्याचबरोबर अर्धशतक पूर्ण. 14 बॉल मध्ये ना 16 बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. चला बॅट दाखवा आणि अभिवादन करा शरद पारगे. व्हॉट अ इनिंग. धावसंख्या 70. नेक्स्ट बॉल. कमी गतीचा बॉल टाकलाय. लाईन पिक केली आणि सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. इट्स आउट ऑफ द पार्क. चांगला फटका. षटकार. तर माफ करा चौकार. 1 बाउन्स. चांगली बॅटिंग शरद पारगे. सातत्याने ब्लास्ट करत असताना धावसंख्या आता स्कोर कार्डवर पोहोचली. या चौकाराच्या मदतीने 74 धावा. 74. लॉस ऑफ 1 विकेट. अक्षरशः बरसलाय हा खेळाडू. या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये.
मागच्या वर्षी देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आणि सध्या संदीप कदम मेमोरियल नमोचषक मध्ये अक्षरशः धुडगूस घातला याच्या फलंदाजीने. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हा फटका गुंडाप्पा रंगनाथ यांची आठवण करून देणारा. 12 फेब्रुवारी 1949 हा जन्मदिवस गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांचा आणि अक्षरशः स्क्वेअर कट ज्या पद्धतीने खेळायचे, स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून संपूर्ण कारकीर्द अक्षरशः गाजवली. त्यांच्या शैलीमध्ये हा फटका इथे सजवलाय. शरद पारगेने सिंगल प्राप्त करत असताना ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 75 धावा, 75, लॉस ऑफ 1 विकेट. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 75 धावा, 75, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावलाय शिरूर लोहार, जो लवकर बाद झाला, ज्याच्या खात्यात रन होते 8. 2 चौकार त्याने वसूल केले होते. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर रोहित खरात 1 षटकार 1 सिंगल 7 वर खेळतोय. परंतु शरद पारगेने इम्प्रेस केलंय. व्हॉट अ सेन्सिबल इनिंग बाय शरद पारगे. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचाने आमच्याकडे पोहोचवलाय. 5वं षटक म्हणजे इथे देखील संधी असेल. ओव्हर नंबर 5 साठी बॉलर तयार होत असताना निगडी प्राधिकरण मधलं मदनलाल धिंगरा क्रीडांगणामध्ये क्रिकेटचा हा सोहळा, याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू फुललेंचा बॉल इनसाइड आउट, चांगलं टायमिंग. हा बॉल देखील चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅटमधून आणखीन एक ब्लास्ट, षटकार. येस, थँक्यू डीजे. 81 धावा स्कोरबोर्डवर 81. पूर्णपणे डॉमिनेट केलंय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. बॉलर तयार. यावेळी ऑन साइडला लॉफ्ट केलाय. प्ले डाऊन दी बॉल आणि अखेर चांगला झेल. फलंदाज शरद पारगेचा संपेल खेळ. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. काही इनिंग इथे पेश केले शरद पारगेने. व्हॉट बॅटिंग. येस, थँक्यू डीजे. प्लेयर डगआउटच्या मागे बॅरिगेटच्या जवळ जे मायबाप क्रीडा रसिक बसलेत, आपल्यासाठी विनंती आहे बॅरिगेटच्या आतमध्ये जे मायबाप क्रीडा रसिक बसलेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे. बॅरिगेटच्या मागे बसा. नासिरजी, आपल्यासाठी सूचना, बॅरिगेटच्या मागे जाऊन बसा. एक मोठी विकेट इथून कमबॅक होईल अशीच अपेक्षा असेल, कारण अक्षरशः दुडगूस घातलाय शरद पारगेने. चांगली बॅटिंग केली. 20 बॉल मध्ये 65 धावांची इनिंग पेश केली आणि त्यानंतर तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट अनुराग मोहिते. एक चांगला कॅप्टन टीमसाठी चांगले नेतृत्व देत असताना यंदाच्या हंगामात आपल्या टीमला खूप चांगल्या पद्धतीने सेट केलंय. तो असेल स्ट्रायकिंग इनला. 2 गडी बाद, धावसंख्या 81 धावा. हा पंप पूल केलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग. सिंगल इथे प्राप्त केली अनुराग मोहितेने. सिंगलच्या मदतीने स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या 82, 82, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावलेत. 20 बॉल मध्ये 65 धावांचा घणाघात पेश केला शरद पारगेने आणि त्यानंतर तो बाद झालाय.
परंतु ओव्हर नंबर 5 सध्या बॅटिंग पॉवर प्ले. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॉल असेल टीम लेजंड्स आणि त्याचबरोबर टीम मृत्युंजय हमराज कोथरूड, ऋषी जोरी आणि टीम आपण टॉस साठी उपस्थित व्हा लवकरात लवकर. नेक्स्ट मॅचचा टॉस. परंतु या मॅचच्या दिशेने जाऊया. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा, सर्वाधिक उत्खंडा शिगेला पोहोचवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024. आज 7वा दिवस. बुलर तयार. हाफ टॅकर बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नजर नव्हती, नजर हटी, दुर्घटना घटी. डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. चांगली लाईन, थोडासा बाउन्स होता बॉलवर. बॉल असेल इथे डॉट बॉल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 82 धावा 82. 2 गडी गमावली. चांगली सुरुवात. दोन्ही सलामीवीर सध्या डगआउट मध्ये परंतु शरद पारगेने काय इनिंग पेश केले. सध्या स्ट्रायकिंग इनला रोहित करात, त्याच्या विरोधात बॉलर तयार होत असताना सम्रान. बॅकफुटला गेलाय, कॉम बॉक्स मध्ये बॉल पाठवलाय. चांगलं टायमिंग. आणखीन एक धमाका. रोहित करातच्या बॅट मधून षटकार. येस, थँक्यू डीजे. पूर्णपणे डॉमिनेट केलंय टीमने. का यंदाच्या हंगामात आम्ही अनेक मोठ्या स्पर्धांवर अधिराज्य गाजवले हे दाखवत असताना टीम श्रीतेज 11चे बॅटर्स सध्या चांगली बॅटिंग करतायत. सम्रान तेवढ्याच ताकदीचा बॉलर. हा चेंडू, चांगलं टायमिंग. यावेळी टायमिंग जुळलंय. पाठवलाय बॉल डी पॉइंटच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक. आणखीन एक ब्लास्ट. षटकार. येस, थँक्यू डीजे. फलंदाजी पाहिल्यानंतर क्रिकेटच्या बाजारात चौकार आणि षटकार अतिशय स्वस्त झालाय की काय असं चित्र आणि असाच प्रश्न सध्या मला देखील पडलाय. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत पूर्णपणे डॉमिनेट, डगआउट मधून सेट होऊन आलेत. परंतु त्यानंतर चर्चा रंगली आहे आणि हिंदीचे एक दिग्गज समालोचक प्रशांत आधवडे नेहमीच बोलतात, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. सध्या चर्चा रंगली आहे परंतु जास्त चर्चा झाली तर खर्च जास्त होईल. त्यामुळे लगेचच 6व्या ओव्हरच्या दिशेने चला. ओव्हर नंबर 6. बॉलर तयार होईल आतिश. आतिशच्या समोर स्ट्रायकिंग इनला टीमचा कॅप्टन अनुराग मोहिते. धावसंख्या 92, 92. लॉस ऑफ 2 विकेट. एक मोठी लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू, फुललेनचा बॉल, फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय आणि बॉल गॅप मध्ये चाललाय. पहिल्या बॉलवर स्वागत. चौकार आणि धावसंख्या पुढे पोहोचली आता 96 धावा. शतकाच्या दिशेने वाटचाल केली जाते टीमची. 98 धावा स्कोर कार्डवर 98. आता 2 धावांनी इथे शतक पूर्ण होईल टीमचं. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोर कार्डवर 98. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. यूट्यूबला जा, tenniscricket.in ला लॉग इन करा. 2013 ला पहिल्यांदा tenniscricket.in ही वेबसाईट निर्माण झाली आणि आता 10 वर्ष पूर्ण केलीत. त्यांचं देखील कौतुक असेल. बॅक ऑफ दी हँड, फ्लाइटेड चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, भरपूर अंतर कापले, बॉलला थांबवले. यावेळी चांगली फिल्डिंग, सिंगल प्राप्त केली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 99 धावा. आणि आता रिव्ह्यू साठी तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. तिसरे पंच असतील इन ऍक्शन.
काही क्षणांमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी आपल्या समोर असेल या बॉलची कहाणी. ओव्हर स्टेपिंग केलंय की काय गोलंदाजाने असं चित्र, पण तू त्या सध्या रिव्ह्यू तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. ऑन फील्ड ऑफिशियल्स अक्षय निर्मल सरांनी आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, म्हणजे रिव्ह्यू घेतला गेलाय आणि अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. DRS चा वापर करत असताना अंपायर सिग्नल नो बॉल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नो बॉल. आणि आता असेल उघडा डोळे बघा नीट, कारण नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता फ्री हिटची कहाणी कशी रंगेल. 2007 ला पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला. सचिन रमेश तेंडुलकर यांनी पहिला फ्री हिटचा बॉल खेळला होता. इथे स्ट्रायकिंग एंडला रोहित कराड. फ्री हिटचा बॉल मोठी हिट लगावेल का, भरपूर प्रश्न, कारण त्याचं नाव आहे रोहित. आणि आता तो फ्री हिटचा बॉल खेळेल. धावसंख्या सध्या 100 झाली का, 100 ना. पुन्हा फुल टॉस चेंडू पाठवलाय लॉंग लेगला. अंपायर सिग्नल नो बॉल, म्हणजे फ्री हिट कंटिन्यू. आणि इथे चौकार. दिवाळीचा सीझन संपलाय तरी देखील बोनस मिळतोय की काय, असं चित्र पाहायला मिळतंय. चला टीम लेजंडचे कॅप्टन आपली प्लेयर लिस्ट घेऊन या. 105. येस थँक्यू डीजे. आणखी एक फुल टॉस बॉल. मेजबानीचं प्रारूप प्राप्त केलंय. एखाद्या मित्राचा वाढदिवस असावा, आपण त्याच्यासाठी एखादं गिफ्ट घेऊन जावं आणि त्याने म्हणावं कबूल है कबूल है. असाचा बॉल इथे पेश केला. त्यानंतर बॅटरने सांगितलं जी हा कबूल है. चांगला फटका. रन झाले 105. फ्री हिट कंटिन्यू. बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला रोहित. यावेळी उडवलाय स्विच हिट. चांगलं टायमिंग. पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक ब्लास्ट. षटकार. Yes, thank you, DJ. Dead ball? Dead ball? Dead ball? पण या बॉलवर काहीतरी घडलंय असं चित्र सध्या मैदानात. अंपायर सिग्नल येईल. बॉल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर किती झाले. 105 धाबा. 2 गडी बाद. टीम पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्रीतेज 11 चरोली अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये सर्व बॅटर्स. पहिल्या इनिंग मध्ये पूर्णपणे डॉमिनेशन वर्चस्व सिद्ध केलंय. अंपायर सिग्नल डेट बॉल. येस थँक्यू. आणि यासाठी आमचे पंच ओळखले जातात. अचूकता ही आमच्या पंचांची ओळख. अक्षय निर्मल सर आणि त्यांच्या बरोबरने आमचे दुसरे पंच सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. आमचे दुसरे पंच सागर. महत्वाची भूमिका पंचांची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियम क्रिकेटसाठी राबवले जातात आणि या 42 नियमांनी हे क्रिकेट खेळलं जातं. आणि पंचांशी वाद करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अनुराग मोहिते आपण एक मोठे खेळाडू आहात, त्यामुळे पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं म्हणजे क्रिकेट. काल तुम्ही हिरो होतात म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही विलन होऊ शकाल म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं म्हणजे क्रिकेट. तर अंपायर सिग्नल डेड बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रोहित. 105.
ऑलरेडी तो सोडून 105 झालेत ना. आधी आता जो मारला शेवटच्या बॉलला तो सोडून 105 आहेत ना, तो पकडून 111 झाले असते. धावसंख्या स्कोर कार्ड वर 105 105. चला स्पीड अप करा ऑन फील्ड ऑफिशियल्स. वेळेचं मोल जपा, वेळ तुम्हाला अनमोल बनवेल. पंचांना विनंती आहे, चला त्वरित सुरू करा सामना. 105 डेट बॉल नंतर फ्री हिट कंटिन्यू. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला बॉलर तयार होत असताना आतिशचा हा चेंडू पुन्हा एकदा स्टान्स बदललाय. चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये खेळत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या दरम्यान. एक चांगला चौकार. फ्री हिटच्या बॉलवर रन मिळतील 4. येस थँक्यू डीजे. 109 धावा सध्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले लेफ्ट हँडर बॅटरसाठी. कमी गतीचा बॉल आणि यावेळी बीट झालाय रोहित. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलंय. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना बॅटर्स, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. फिंगर थोडेसे रोल केले, कमी गतीचा बॉल पेश केला आणि त्यावर बीट झालाय. परंतु रोहित फार वेळी शांत नाही राहू शकत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता. स्विच हिटसाठी प्रयत्न जरूर केलाय. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या मागे. अंपायर सिग्नल 22 नियम क्रमांक 23 मध्ये. 2 चेंडूंचा की शिल्लक. 4 चेंडू झालेत या ओव्हर मधले. अंपायर सिग्नल 22च्या रूपाने धावसंख्या 110 110. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावले टीमने. आता स्ट्रायकिंग गेटला असेल टीमचा कॅप्टन अनुराग मोहिते. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. त्याच्या समोर आतिशच्या विरोधात आतषबाजी करेल का? बॅकफुटला गेलाय. कव्हर्स मध्ये चांगला फटका. गॅप मध्ये चाललाय बॉल. चौकार येतोय. अनुराग मोहितेच्या बॅटमधून रन मिळतील 4. येस थँक्यू डीजे. 114. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे गुणलेखक मित्र अमित आणि त्यांच्या बरोबरने tenniscricket.in साठी अनिरुद्ध. लॉंग लेग मध्ये बॉल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून जिकडे खेळला जातोय फटका. प्रत्येक बॉलवर चौकार आणि षटकारांची मोहर लगावली आहे. अक्षरशः दुडगूस घातलाय बॅटर्सने. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 118 रन. 2 गडी बाद. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय आणि ऐकूया आता एक चांगलं संगीत. थोडा स्लाइड करा. थोडा बाजूला. येस थँक्यू. हे चांगलं संगीत आपण ऐकले डीजे. आमचे डीजे मास्टर श्रीनिवास पाटील थँक्यू. आपण देखील सुमधुर संगीत आम्हाला ऐकवताय या संपूर्ण स्पर्धेत. ओव्हर नंबर 6. 5 ओव्हर नंतर 118 धावा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद. आणि तो ओव्हर नंबर 6 साठी 6 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 7. सूरज क्षीरसागरच्या हातात बॉल सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर रोहित खरात. चांगली बॅटिंग करत असताना रोहित तयार. बॉलर सज्ज होईल सूरज. 118 धावा. 2 गडी बाद. थोडं स्पीडअप करा ऑन फील्ड ऑफिशियल्स. आपल्याला देखील विनंती आहे. सूरजचा पहिला चेंडू. एक पाऊल पुढे टाकले आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर बॉल पाठवलाय. षटकार.
येस थँक्यू. प्रत्येक चेंडूवर रन रन आणि रन. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना दोन्ही बॅटर्स. पहिला गडी बाद झाला होता शिरू लोहार, त्यानंतर शरद पारगे 20 बॉलमध्ये 65 आणि आता रोहित खरात थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळी बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे, तिथे सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पहा, थोडंसं फंबल, थोडीशी चूक झाली आणि अंपायर सिग्नल येतो लेग बाईज. थोडीशी चूक झाली पण तू क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये मित्रांनो. ज्या ज्यावेळी चूक केली जाते त्यावेळी प्रायश्चित्त भोगावं लागतं आणि लगेचच कल्पकता दाखवली. 2 धावा पूर्ण केल्या. टीमची टोटल 120. टायमिंग संपत चाललाय त्यामुळे पहा पुन्हा एकदा फुल टॉस पाठवलाय वाईड इश लॉंग ऑफ मधून. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येस थँक्यू डीजे. आणि तुम्हाला दिलेला वेळ संपलाय त्यामुळे या षटकानंतर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यायचा असेल. पुन्हा एक चांगला चौकार वसूल केलाय रोहित खरात. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पूल करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग पहा, अक्षरशः बरसलाय हा खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डवर 130 धावा. 8 षटकांचे सामने. परंतु सध्या चांगली बॅटिंग करत असताना श्रीतेज 11 चरोली या संघाचे बॅटर्स अक्षरशः बरसलेत. बॉलर तयार. वाह कलात्मकता. वॉड शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. नेत्रदीपक फटका. अप्रतिम टायमिंग आणि त्यानंतर येतोय चौकार. येस थँक्यू डीजे. धावसंख्या अगदी वेगाने चालली. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावेल, नाही रोखू शकणार बॉलला. बॅक टू बॅक आणखी एक चौकार. रोहित खरातच्या बॅट मधून तो पोहोचलाय. आता टीमची टोटल पहा 138 धावा आणि रोहित खरात किती 45 वर. येस थँक्यू डीजे. 138 धावा. रोहित खरात 45 या धावसंख्येवर. 45 नंबरचा भरपूर उल्लेख आपण क्रिकेटमध्ये केलाय. रोहित गुरुनाथ शर्मा 30 एप्रिल 1987 हा जन्मदिवस रोहित शर्माचा, ज्याच्या जर्सीवर 45 नंबर आपण पाहिला. ज्या खेळाडूच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 3 द्विशतका आहेत. जर्सी नंबर 45 आणि सध्या रोहित खरात, त्याचं नाव आहे रोहित आणि तो देखील 45 वर खेळतोय. बॉल फेस केले त्यांनी 14 बॉल मध्ये 45. एक सेन्सिबल इनिंग आणि आता शेवटचं षटक. बॉलर तयार होईल. शेवटच्या ओव्हरसाठी कुणालच्या समोर अनुराग मोहिते टीमचा कॅप्टन तयार होत असताना धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 138 धावा. 2 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024. क्रिकेटचा रंगारंग सोहळा. मदनलाल धिंगरा क्रीडांगण अक्षरशः क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघाले. 7वा दिवस या स्पर्धेचा. उद्या असेल अंतिम दिवस आणि उद्या सर्व मायबाप क्रीडा रसिक नक्कीच बोलतील. यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. पहिला बॉल लेफ्ट हँडर सीमर फ्रंट फुटला जात असताना बॅटची कडा घेतली आहे. पहा फ्लाइंग स्लीप रिजन मध्ये बॉल चाललाय, तिथे सिंगल प्राप्त होईल अनुराग मोहितेसाठी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 139. 5 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा अपयशी ठरतोय असं चित्र पाहायला मिळतंय. परंतु पहिल्या इनिंगमध्ये वार झालेत, दुसऱ्या इनिंगमध्ये पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंगमध्ये हल्ला झालाय, दुसऱ्या इनिंगमध्ये प्रतिहल्ला करायचा असेल. दोन्ही टीम बेस्ट वर्सेस बेस्ट. शेवटच्या ओव्हरमधली 5 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला रोहित खरात 45 वर बॅटिंग करतोय. त्याच्यासाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला पाठवलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. आणि या मॅच मध्ये पहिल्या डावात दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय. शरद पारगेच्या नंतर रोहित खरातच्या बॅट मधून अर्धशतक. धमाका.
आणि याच दरम्यान खंडोबा देवस्थान निगडीचे अध्यक्ष आदरणीय सोमनाथजी काळभोर यांचं देखील आगमन झाले. आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्डवर 145 धावा, 2 गडी बाद, 145. बॉलर तयार कुणाल. पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळी टायमिंग जुळतंय का? भरपूर एलिव्हेशन, बॅक टू बॅक, आणखीन एक ब्लास्ट रोहित खरातच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार, षटकार. एकशे 51 धावांचा डोंगर आतापर्यंत पूर्ण केलाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक, 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. लेफ्ट हँडर सीमर पुन्हा एकदा तयार होत असताना यावेळी पायात टाकलाय बॉल. व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, फेकून दिलाय डी बॅकवर्ड स्पेल लेगच्या बाहेर. लगातारचा तिसरा षटकार. रोहितच्या बॅट मधून धमाका, ब्लास्ट. धावसंख्या 157 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, लगातार 3 षटकार ठोकलेत आणि त्यानंतर सांगितलंय टायगर अभी जिंदा है. नेक्स्ट बॉल या ओव्हरचा कमी गतीने टाकलाय. यावेळी देखील लाईन पिक केला आणि लगातारचा चौथा. ओहो, चांगलं टायमिंग. चौथा षटकार येतोय. कन्झिक्युटिव्ह हिट्स इन अ रो, 4-6. बॅटर इथे धमाका पेश करत असताना रोहित खरात. गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ झालेत. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकाराची मोहर यासाठी रोहित खरात जाणला जातो आणि त्याने अक्षरशः समाचार घेतलाय. पुन्हा एकदा पायात टाकलेला बॉल, आधीच्या बॉलची जेरॉक्स कॉपी. आधी स्क्वेअर लेग होता, आता डीप मिड विकेट मधून बॉल पाठवला आणि या षटकाची समाप्ती, या डावाची समाप्ती केली षटकाराने. सलग 5 षटकार ठोकलेत कुणालच्या विरोधात आणि धावसंख्येला आकार देत असताना एक मोठा डोंगर इथे उभारलाय श्रीतेज 11 चरोलीने. 169 धावा, 2 गडी बाद. तर नेक्स्ट मॅच साठी लेजन आणि हमराज मृत्युंजय कोथरूड टीमचे कॅप्टन आपण लगेचच उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जाईल, परंतु पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. जाऊया स्कोर कार्डच्या दिशेने. 169 धावा, 2 गडी बाद. शरद पारगे 20 बॉल मध्ये 65 धावा. त्यानंतर राहुल म्हणजे शिरू लोहार 4 बॉल मध्ये 8. रोहित अक्षरशः बरसलाय 20 बॉल मध्ये 75 धावा. व्हॉट इनिंग. आणि त्यानंतर अनुराग मोहितेने बॉल फेस केले 6 धावा काढलेत 15. टीमची टोटल 169, 2 गडी बाद. तर जिंकण्यासाठी 170 धावांचं लक्ष्य असेल टीम यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या समोर. आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, मी थांबेन तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा परिपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम. लेट संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024. आणि दुसऱ्या डावात ऐकूया आपण शैलेश निवंगुणे यांना. या शैलेशजी आपलं स्वागत आहे मायक्रोफोनवर. धन्यवाद. येस, थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅच मध्ये आमच्यासोबत आमचे आणखी 2 दिग्गज समालोचक ज्यांनी पूर्णपणे टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या सुमधुर आवाजातून एक मोहर उमटवली आहे, ते आमचे दुसरे दिग्गज समालोचक राहुल बोंबे सर हे आपल्यासोबत दुसऱ्या डावात जोडले जातील. या राहुलजी आपलं स्वागत आहे. टीम हमराज मृत्युंजय कोथरूड आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा.
हॅलो, चला आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक आणि लेजंड संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक ऋषिजोरी सर, आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. स्क्रीनच्या पुढे जे बॅरिगेटच्या पुढे जे बसलेले 3 प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती आहे की बॅरिगेटच्या आतमध्ये जाऊन बसायचंय. धन्यवाद, आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात त्याबद्दल तुमचे खऱ्या अर्थाने आभार आहेत. हमराज मृत्युंजय संघनायक, चला टॉस साठी लगेच या. आपल्याला टॉस पहिल्यांदा संपन्न करून घेऊयात. दुसरी इनिंग सुरू होण्या अगोदर ते आपण टॉस इथे संपन्न करू. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सर्व स्टारकास्ट आपल्याला मैदानामध्ये या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळतील. पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. तब्बल 169 धावा आपण मैदानामध्ये पहिल्या डावामध्ये पूर्ण करताना पाहिलेल्या आहेत. दुसरा मॅचचा देखील इथे कॉल केला जाईल, टॉस केला जाईल. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. जितू सर, बॅट्समन लवकर पाठवून द्या. या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस संपन्न होईल. मी आपल्याच या आयोजन कमिटीतील प्रमुख सदस्य कासिफजी संगम यांच्या धर्मपत्नी इथे उपस्थित आहेत, दिव्या संगम. त्यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. जोडीनेच या. कासिफ सर, पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते लेजंड संघाचा इथे कॉल असेल. इथे हमराज मृत्युंजय या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. विपुल खैरे संघाचे संघनायक आहेत. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करेल. निर्णयामागचं कारण? काही नाही, लवकर संपून थोडी रेस्ट भेटेल. पुढच्या मॅचेसला जरा एफर्ट देता येईल जास्त. नक्कीच आज जर आपण पाहिलं तर खुल्या गटातील सर्व संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. फार मोठे संघ या मैदानामध्ये या स्पर्धेदरम्यान आपल्याला सहभाग घेताना पाहायला मिळणार आहेत. काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल? जास्तीत जास्त बॉलर बेस्ट करण्याचं बघतील. असं धावा सांगता येत नाही इथे, पण चेस पण होऊ शकतात. त्या हिशोबाने आम्ही जास्त विचार करू. नक्कीच हे नियोजन आयोजन आपण पाहतोय सनलाइट टू फ्लड लाईट, या नियोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक मिनिट, मॅच चालू न करू, एक मिनिट. मी दरवर्षी ही टुर्नामेंट खेळतो. ही खेळायला मला पुण्यातली ही बेस्ट टुर्नामेंट वाटते आणि मजा येते ही खेळायला. नक्कीच पुढील मॅच साठी शुभेच्छा. मी लेजंड संघाच्या संघनायकाकडे येईल. टॉस जर जिंकला तर तुमचा निर्णय काय होता? बॉलिंगच करायची होती आम्हाला पण इट्स विकेट इज व्हेरी ट्रू. तर काही पण केलं तर ठीक आहे. आणि ते संघ एक्सपिरियन्स संघ आहे, तर त्यांच्यासोबत खेळताना एक्सपिरियन्स येईल आणि त्यांना रेस्ट थोडी कमी भेटेल असं ट्राय करू आम्ही. नक्कीच हे नियोजन आयोजन मला वाटतं प्रथमच तुम्ही या मैदानामध्ये या स्पर्धेदरम्यान सहभाग घेताय. कसं वाटलं हे नियोजन आयोजन? एकदम चांगलं आहे. आम्ही ह्या लेवलवर टुर्नामेंट खेळले नाही आहे कधी पुण्यात, तर आता पहिला एक्सपिरियन्स आहे, बघू कसा होईल. जळगाव येथून आलेला लेजंड संघ आपण पाहतोय आणि पुढील मॅच साठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. पुढची मॅच दुसऱ्या डावामध्ये इथे सुरू होईल आणि O2 कॉमेंट्री बॉक्स इथे आपण बोंबे सरांकडे वळतोय. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना प्रेमाचा नमस्कार. संदीप मेमोरियल कप अर्थात बॉर्न क्रेझी नवोचषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फर्स्ट मॅच ओपन हाफ आपण पाहतोय. दिग्गज प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर. 170 धावांचं एक बलाढ्य टार्गेट समोर असेल. फर्स्ट बॉल, पहिल्या बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण. डीप लॉंग ऑन क्लिअर झालाय. चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. 4 धावा. चौकार भेटणार आहे.
अगदी श्रीतेज 11 चरोली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता अगदी यशवंत भाऊ पाचंगे शिरूर तालुक्यातील असणारी ही टीम, तर हवेली तालुक्यातील श्रीतेज 11 चरोली ही टीम तुम्ही पाहताय. प्रथमदा बॅटिंग केली, अगदी प्रभावित करणारी बॅटिंग तुम्ही पाहिली. शरद पारगेचं अर्धशतक, त्यानंतर आपण पाहिलं रोहित खरातचं अर्धशतक आणि ह्या दोन बॅट्समनच्या जोरावरती एक बलाढ्य स्कोर तुम्ही स्कोर कार्डवरती पाहिलाय. पुढे एकदा अगदी पहा बॅकफुट वरती गेलाय, तिथे पंच केलाय चेंडू कव्हर पॉइंट मध्ये, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू पोहोचणार आहे सीमारेषा पार. 4 धावा, 4 रन. थँक्यू. कुणाल आणि साई, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अगदी फर्स्ट ओव्हर पहिलं षटक करण्यासाठी अगदी सणे आहे. पहिल्या 2 बॉलवरती प्रचंड मोठे आघात तुम्ही पाहिलेत, कारण टार्गेट तितकं मोठं आहे. शेवटच्या षटकामध्ये लागोपाठचे 5 षटकार तुम्ही पाहिले. काल देखील ह्या रेकॉर्डची पुनरावृत्ती झाली होती. काल हे रेकॉर्ड बनवलं, आज त्या रेकॉर्डची पुनरावृत्ती झाली. सनी तयार. गती परिवर्तन, व्हेरिएशन आणि हे गरजेचं असेल. डॉट बॉल येतोय. काल तुम्ही पाहिलं यशवंत भाऊ पाचंगे तालुका हाफ मध्ये हा संघ खेळत होता, त्या संघामध्ये देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीनं रणजित फराटे ह्या बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. काल लागोपाठचे 5 सिक्सर ह्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही पाहिले. आज देखील पहिल्या मॅचमध्ये इथे धावांचा पाऊस पडलाय. पुढे एकदा व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस. हो हो हो, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट. फर्स्ट विकेट गॉन. पहिला फलंदाज कुणाल तंबूच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट पहिला फलंदाज यशवंत भाऊ पासंगे टीमनं गमावलाय. कुणाल आपण पाहिलं पहिल्या 2 बॉलवरती प्रचंड आक्रमक होता. अगदी त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं व्हेरिएशन कंट्रोल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. सनीने इथे पहिला ग्रेड थ्रू मिळवलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती थोडेसे आपण पाहिले गोलंदाज इथे भरकटले होते, पण त्यानंतर कमबॅक अतिशय चांगला आहे. 170 धावा बनवायच्या. न्यू बॅटल पुन्हा एकदा आपण पाहतोय कुणाल घोलप लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. सनी तयार असेल. याबरोबर हलक्यात आणि पुन्हा एकदा पहा पॉइंट मध्ये हा बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे हो बचावला गेलाय. खरं तर हे चान्सेस देखील कलेक्ट करणं इनिंग मध्ये फार गरजेचं आहे. या विषयामध्ये देखील आपण खरं तर बरीचशी चर्चा आपण केली. अगदी डायरेक्ट हिट करणारे फार कमी प्लेयर तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. आणि खरं तर अशा पद्धतीचे चान्स जर तुम्ही अटेम्प्ट केले ना, तर एका इनिंगमध्ये 2-3 प्लेयर 2-3 बॅट्समन तुम्हाला इथे सापडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ह्या मोमेंटनं पुन्हा एकदा सामन्याला युटर्न भेटणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सनीने एक ग्रेड थ्रू मिळवलाय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं 2 बिग हिट आले, 2 चौकार आले, त्यानंतर एक सिंगल जी तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, यशवंत भाऊ पाचंगे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. 170 बनवायच्यात. सनी तयार असेल. स्ट्राइक एंड वरती साहिल. पुढे एकदा स्लोवर 1 बॉल डीप मिड विकेटला प्रचंड मोठा धडाका तुम्ही पाहताय. नमो चषकाचा धूम धडाका हा असेल षटकार. 6 रन, 6 धावा. थँक्यू. पहिले षटक संपले गेले. पहिलं षटक संपत असताना यशवंत भाऊ पासंगे टीमच्या स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. एक बॅट्समन येथे खर्च केलाय आणि 15 धावा स्कोर कार्डमध्ये आल्यात. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं साहिलच्या माध्यमातून एक बिग हिट आला. अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता, वेग कमी होता. तिथे मात्र आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडू रीड केला आणि मिड विकेटमध्ये एक प्रचंड मोठा टोला तुम्ही पाहिला. त्यावरती षटकारांची मोहर उमटवली. 6 धावा आल्यात. अजूनही शेवटची आपण पाहतोय 42 बॉल बाकी आहेत. कॅल्क्युलेशन ह्या मॅचचं आपण पाहणार आहोत. 7 ओव्हर्स बाकी आहेत आणि 7 ओव्हर्समध्ये आपण पाहतोय 42 बॉलमध्ये 155 धाव्यांचं एक बलाढ्य आव्हान समोर असेल. खरं तर चांगली सुरुवात इथे मिळवणं गरजेचं आहे. ह्या
स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण पाहतोय मान्यवर देखील फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. षटक क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. बॉलर तयार असेल. राहुल सातव आपण पाहतोय हवेली तालुक्यातील अगदी वाघोली गावाला बिलॉंग करणारा अगदी मिस्टर प्रीमियर लीग म्हणून खरं तर बहुचर्चित असणारा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त प्लेयर तुम्हाला राहुल सातव पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी इथे मात्र बॅट्समन तयार असेल. कुणाल खोलप फुलत लेनचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. सिंगल इथे येणार आहे. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल येते धावफलकामध्ये आपण पाहतोय अगदी 16 धावा आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावफलकामध्ये लागल्या गेल्या. छोटासा बदलाव होणार आहे. सिंगल डबल आपण पाहतोय इथे स्ट्राईक रोटेट होतीये. प्रत्येक बॉलवरती खरं तर रन्स येणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे कारण एक मोठं टार्गेट आहे. 170 बनवायच्यात. ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय खरं तर स्टार्ट कसा असेल सुरुवात कशी असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल कारण पहिल्या डावामध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली गेली श्रीतेज 11 सरहोली संघानं प्रभावित केलं. शेवटच्या लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहतो अगदी रोहितच्या माध्यमातून खेळले गेलेले 5 षटकार अगदी पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारे होते. ह्या इनिंगमध्ये काय कामगिरी असेल. राहुल तयार. पुढे एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय अगदी थोडासा बाउन्स होणारा हा बॉल बॅटच्या रेंजमध्ये आला नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू व्हाईट बॉल आपण पाहतोय या ठिकाणी जो असेल ज्या पद्धतीने आपण पाहतो अगदी पिचिंग झाल्यानंतर बराचसा बॉल बाहेर जाताना पाहायला मिळाला. उजव्या स्टिचच्या बाहेर होता. व्हाईट बॉल येतोय. पुढे एकदा कमबॅक पहा चांगल्या पद्धतीचा आहे. या अगोदर एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला होता त्यानंतर मात्र पिचिंग चांगल्या पद्धतीचं होतं. फुलॉत लेनचा बॉल त्याला अगदी वळवताना राहुल सातवच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं आणि अशी हलकीशी वळणं तुम्हाला ह्या मॅचमध्ये देखील येणार आहेत. आणि खरं तर मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी अशा प्रकारचे अडथळे देखील येतील आणि एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मात्र राहुल सातवच्या माध्यमातून ह्या षटकामध्ये इथे मात्र बॉलिंग पाहायला मिळते आहे. फुलत लेनचा बॉल त्याला अगदी ड्राईव्ह केले. लॉंग ऑन मध्ये पोहोचेल. फिल्डर तिथे कोणताही नाहीये. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. एक सुंदर चौकार तुम्हाला पाहायला भेटेल साहिलच्या बॅटमधनं. 4 धावा. थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा स्वीप केलाय. पॅनल स्वीप आपण पाहतोय. 1 बाउन्स पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपारचा दुसरा बॉल साहिलच्या बॅटमधून सीमारेषा पार. 4 धावा. चौकार असेल. 4 रन. थँक्यू. डीजेचं देखील स्वागत असेल. पुढे एकदा बॅक टू बॅक लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती इथे मोठा बदलाव तुम्हाला पाहायला भेटेल. 25 धावा. पुढे एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅट आणि बॉलच्या मधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर होतं. डॉट बॉल येतोय. अगदी मान्यवर गेस्ट देखील फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत. माननीय हेमंत हरहरे, माननीय उदयजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय सावरकर भवन अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र त्र्यंबके हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे बीजेपी सदस्य सोलापूर सन्माननीय प्रशांतजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. आपल्या बॉर्न क्रेझीचे मेंबर अभिजित पिसाळ यांचे पिताश्री अशोकजी पिसाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय बॉर्न क्रेझीचे मेंबर सन्माननीय सायमन डेव्हिड सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व मान्यवर अतिथींचं नमो चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच पहा खरं तर रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 170 धाव्यांचं आव्हान आपण पाहतोय.
मोठं टार्गेट आहे पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्टी देखील इथे शक्य होणार आहेत. त्यासाठी खरं तर प्रयत्नांची जोड इथे मात्र तुमच्याकडे असावी लागणार आहे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. त्यासाठी खरं तर प्रयत्न हे फार महत्त्वपूर्ण आहेत. प्रयत्नातून मिळणारे अनुभव हे देखील तुम्हाला खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती फार कामी येणारे असतील आणि अनुभवातून जे काही तुम्ही क्रिकेट शिकाल ना ते फार उपयोगीचं ठरणार आहे. अनुभव फार मोठा आहे आणि तुम्ही पहा खरं तर व्यवसाय गटाचं क्रिकेट आपण पाहतोय. अगदी मोठमोठे दिग्गज खेळाडू आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक खेळाडूकडे अनुभव आहे. लेजंड खेळाडू देखील पाहायला मिळतात, यंगस्टर खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत आणि पहा इथे मात्र क्रिकेटची गुणवत्ता इथे तुम्हाला आज पाहायला मिळेल. बॉलर रेडी असेल, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल व्यवस्थित येत नाहीये. तिथे आपण पाहतोय डॉट बॉल येणार आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहा ही विकेट खरं तर ह्या विकेटबद्दल देखील आपण गेल्या 6 दिवसांमध्ये भरपूर चर्चा केली. ज्या पद्धतीने ही विकेट बनवली अगदी सपाट विकेट आहे, कोणतेही क्रॅक खरं तर विकेटवरती दिसत नाहीये. बॅटिंगसाठी खरं तर अतिशय समतोल अशी परिस्थिती आहे. बॉलिंगकडनं देखील आपण पाहतोय कित्येक बॉलरनं इथे मात्र अतिशय प्रतिभावंत कामगिरी केली आणि ती पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय सनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा बॉल बॅकवर्ड पॉइंटला ढकलला. गॅप मोठा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. एक सिंगल इथे धावफलकाला आकार देणार आहे. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव होतोय. धावफलकावरती आपण जाऊयात. यशवंत भाऊ पासंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर 26 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. कॅल्क्युलेशन पहा, शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 34 बॉल शिल्लक आहेत आणि 34 बॉलमध्ये 144 144 धाव्यांची गरज. अवघड आपण पाहतोय खरं तर समीकरण आहे आणि खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग आहे, थोडंसं आपण पाहतोय बॅटिंगमध्ये अजूनही इथे मात्र गिअर चेंज करावं लागेल. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे अगदी तुम्ही पहा गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र गोलंदाज आतापर्यंत ह्या इनिंगमध्ये हवी होण्याचा प्रयत्न करतायत. एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलर, ओहो गती परिवर्तन, पुन्हा एकदा व्हेरिएशन आपण पाहतोय. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं आपण पाहतोय चेंडूला वळण भेटलं आणि त्या ठिकाणी पहा पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय RSS चे सदस्य सन्मानित हेमंत हरहरे सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित. सन्माननीय उदयजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित. राजेंद्र तंबके, सावरकर भवन. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय मोहम्मद रफिक संगम, कासिफ संगम यांचे पिताश्री आहेत. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा नमो चषक 2024 मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आज खरं तर आपण पाहतोय ओपन हाफ आहे. सकाळच्या सत्रापासून इथे मात्र क्रीडा रसिकांची फार मोठी गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. सनी तयार, पुढे सरसावत पहा. हा बॉल खेळलाय, गॅप भरपूर मोठा असेल. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, पण त्या अगोदर चेंडू भन्नाट वेगाने गेलाय. सीमा रेषा पार. 4 धावा. पुन्हा एकदा एक भन्नाट असा चौकार. 4 रन. थँक्यू. इथे आता बॉलिंग मध्ये आपण पाहतोय खरं तर जबरदस्त कामगिरी करणारे बॉलर तुम्ही पाहता. एक मोठा स्ट्रोक आलाय पण त्यानंतर देखील आपण पाहतोय खरं तर ज्या पद्धतीने बॉलिंग मध्ये कंट्रोल आहे ना, कौतुक करावं लागेल. सनी उजव्या हाताने पुन्हा एकदा स्विच हिट पहा आणि पाहतच राहा. एक टोले जंग फटका आउट ऑफ द पार्क. नमो चषकाचा एक बहारदार स्ट्रोक, षटकार, 6 रन. थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहतोय 3. ह्या ठिकाणी मात्र संपले. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून आलेला एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट तुम्ही ह्या ठिकाणी पाहिला.
आणि त्यानंतर आपण पाहतोय यशवंतभाऊ पासंगी स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. कॅल्क्युलेशन आपण ह्या मॅचचं पाहूयात. 30 बॉल शिल्लक आणि 30 बॉलमध्ये अजूनही 134 धाव्यांची गरज ही विजयासाठी आहे. 2 षटकं आपण पाहिली अगदी स्पेलमध्ये सनीच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील सनीनं एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग केली, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे राहुल तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. इथे आपल्या विनंतीला मान देऊन काही मान्यवर उपस्थित आहेत. वेळेत वेळ काढून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे आयोजन कमिटीच्या वतीने संपन्न करतोय. माननीय हेमंतजी हरारे आणि माननीय उदयजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतोय. मायेची शाल आणि त्याचबरोबर श्रीफळ देऊन इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. आपल्या विनंतीला मान देऊन इथे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आयोजकांच्या वतीने आपल्या विनंतीला मान देऊन हे सर्वच मान्यवर आपल्या या स्पर्धे दरम्यान सदिच्छा भेट देतात आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मुख्य स्क्रीनवरती आपण देखील पाहू शकता मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. हेमंतजी हरारे यांचा सन्मान इथे आपण संपन्न केलाय. त्यानंतर माननीय उदयजी पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे आयोजकांच्या वतीने आपण संपन्न करतोय. माईची शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आपण उदयजी पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. दोन्ही मान्यवरांचे विशेष करून आभार. आपण या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती दिली आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्व आयोजन कमिटीला तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या, त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा नमो चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. अगदी ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक, मॅक्झिमम स्ट्रोक इथे तुम्हाला कुणाल घोलपच्या बॅटमधून पाहायला मिळेल. राहुल सातव पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय थोडासा अगदी बाउन्स या बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फसला गेलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल असेल. व्हेरिएशन तुम्हाला बॉलिंगमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकापासून पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय इथे कंट्रोल ठेवले गेले, व्हेरिएशन ठेवले गेले आणि ते गरजेचे असेल. पुन्हा एकदा बॉल उडवलाय डीप मिड विकेटला. एक प्रचंड मोठा प्रहार मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. हा असेल षटकार. कुणाल घोलप 6 रन. थँक्यू. कुणाल घोलप आपण पाहतोय अगदी वन डाऊनला बॅटिंगसाठी आले आणि त्यानंतर खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून प्रभावित करतायत. राहुल सातववरती एक प्रचंड मोठं आक्रमण बॅटिंगच्या माध्यमातून. कुणाल घोलप रेडी. याबरोबर पहा थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल असेल. गोलंदाज थोडीशी दिशा भरकटतोय कारण या अगोदर आपण पाहिले 2 मोठे बिग हिट आले आणि त्यानंतर खरं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहुल सातवच्या माध्यमातून केला जातोय. व्हेरिएशन ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय, पण इथे तुम्ही पहा गोलंदाज थोडीशी दिशा भरकटतोय. व्हाईट बॉल असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. बॅटवरती व्यवस्थितरित्या बॉल येत नाहीये. सिंगल पाहायला मिळाली लेग बाईसच्या माध्यमातून. स्कोर कार्ड पुन्हा एकदा एका धावेने इथे मात्र पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव पाहायला भेटेल. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 51 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज आपण पाहतोय संघाने खर्च केलाय. टार्गेट जर आपण पाहिलं श्रीतेज 11 चरवली. एक एव्हरेस्ट पर्वत इथे मात्र धावांचा रचलाय. 170 बनवायच्यात. पाठलाग सुरू असताना आपण पाहतोय धावांची गती आता तरी जेमतेम आहे, पण इथे गेअर चेंज करावा लागेल. ही मॅच जिंकायची असेल, प्रतिस्पर्धेवरती विजय मिळवायचा असेल तर इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप.
इथे तुम्हाला करावे लागेल मिस टाइम स्ट्रोक. विकेट किपर तिथे आपण पाहतोय बॉल खाली येईल आणि याचबरोबर आपण पाहतोय अनुराग मोहिते इथे मात्र कॅच घेत आहेत. विकेटचं पतन. विकेट नंबर 2. फलंदाज बाद. थँक्यू. साहिल आउट होताना आपण पाहिले. 12 बॉलचा सामना करत 24 धावा साहिलच्या बॅटमधनं आपण पाहिलं. एक छोटीशी इनिंग पाहिली पण ही इनिंग संघाला विजय मिळवून देण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरणार की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. 170 बनवायचंच कॅल्क्युलेशन आपण पाहतो. ह्या मॅच थोडंसं नक्कीच बदललंय, बिघडलंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये 119 धावा इथे अजूनही विजयासाठी बनवायच्यात. 25 बॉल आहेत. मॅच आपण पाहतोय खरं तर यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर ह्या टीमपासून बरीचशी लांब आहे. पण अशक्य असं काहीच नाही. इथे प्रयत्न करावे लागतील. इथे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रत्येक गोलंदाजावरती इथे हवी होण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे अटॅक करावा लागेल आणि अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि तुम्ही पाहता अटॅक करावा लागेल. ज्या पद्धतीनं फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बॅटिंग पाहिली, ज्या पद्धतीनं फर्स्ट इनिंगमध्ये पार्टनरशिप तुम्ही पाहिल्या, ती पुन्हा एकदा इथे तुम्हाला दाखव. वाह काय बॉल केलाय. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अपील तर प्रचंड मोठा आहे आणि काय डिसिजन असेल. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. विकेटचं पतन आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक जबरदस्त धक्के अगदी यशवंत भाऊ पाचंगे शिरूर ह्या संघाला ह्या मॅचच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्रीतेज 11च्या माध्यमातून या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त बॉलिंग आहे. अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहिलं बॉलिंगमध्ये कंट्रोल ठेवले. अगदी दबावतंत्र बनवण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय बॉलिंगच्या माध्यमातून जो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावित केले. आपण पाहिलं सणीच्या माध्यमातून 2 ओव्हर्स तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये देखील सणीने अतिशय जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर आपण पाहिले मिस्टर प्रीमियर लीग अर्थात राहुल सातव याला तुम्ही पाहिलं. त्यामध्ये देखील अतिशय जबरदस्त कामगिरी राहुल सातवच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा इथे मात्र एक चांगल्या पद्धतीनं इथे मैदानावरती मात्र बॉलिंगचा नजराणा पेश करणारी श्रीतेज 11 ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. डिफेंड करत असताना पहा फिल्डिंग अतिशय ताकदवान आहे. त्यानंतर बॉलिंग देखील आपण पाहतोय त्याच क्वालिटीची दर्जा तुम्हाला पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट आज तुम्हाला दिवसभरामध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. जाऊया षटक क्रमांक 5. रोहन खरात. हो अखुट टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय डीप मिड विकेट. कुणाल घोलपच्या बॅटमधनं आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक. षटकार 6 रन. कुणालच्या स्लॉट मध्ये आलेला हा बॉल त्यानं पाठवलाय प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. षटकार असेल. पुढे एकदा तयार रोहन खरात. तिथे मात्र पहा कमबॅक काय सुरेख आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक उगवता सितारा म्हणून आपण रोहनकडे नक्कीच पाहणार आहोत. यंग टॅलेंट आहे. तितकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्ही नेहमीच रोहनकडे पाहिली. मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगला परफॉर्मन्स रोहनच्या माध्यमातून तुम्ही पाहिलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय आणि
पहा डॉट बॉल इथे येणार आहे. पहा रोहन बद्दल खरं तर आपण चर्चा करतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी जो आहे, स्कोर कार्ड देखील एका धाव्याने या ठिकाणी मात्र पुढे पोहोचणार आहे. 58 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल, 2 वाईट चेंडू येतात. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं खरं तर एक मोठा बिग हिट आला, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला आणि दोन्ही बॉल आपण पाहतोय गोलंदाज थोडंसं इथं नियंत्रण गमावतोय. फुल ऑफ लेनचा बॉल बॅटच्या रेंजमध्ये येत नाही. इथे थोडंसं मिश्रण पाहायला मिळालं, इथे थोडंसं गती परिवर्तन रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. पहा खरं तर पहिल्या बॉलवरती एक मोठा मॅक्झिमम स्ट्रोक आल्यानंतर कमबॅक करणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतकी सोपं नाहीये. आणि विशेषतः तुम्ही पहा एक यंग टॅलेंट, यंगस्टर रोहन तुम्ही पाहताय. फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग आणि याचबरोबर विकेटचं पतन देखील आपण इथे पाहणार आहोत. थँक्यू. आपण पाहिलं अतिशय जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. अगदी रोहनच्या माध्यमातून इथे मात्र विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळते आणि यशवंत भाऊ पासंगे टीमसाठी ही मॅच अवघड झाली. 20 बॉल 111ची गरज. न्यू बॅटल आपण पाहतोय अभिभांगे. पुढे एकदा दाखवून टप्प्याचा बॉल, त्याला मात्र डिफाईन मध्ये खेळणे. फिल्डर कोणताही नसेल, चेंडू फरार असेल, सीमा रेषा पार. 4 धावा, 4 रन. चार धावा आपण पाहतोय. पुढे एकदा इथे मात्र स्कोर कार्डला आकार देणार आहेत, पण विशेष असा परिणाम ह्या चौकाराचा तुम्हाला ह्या मॅच वरती पाहायला मिळणार नाहीये. अगदी वन साइड मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. लक्ष अजून जर आपण पाहिलं फार मोठा आहे. इथे प्रयत्न करावे लागतील, लढावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुढे त्याचे स्मरण नाही. आज जर तुम्ही थांबलात तर इथे ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. रोहन हलक्या हाताने पहा, अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवरती गेला. त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं मिश्रण पुन्हा एकदा ह्या बॉलवरती आणि एक जबरदस्त बॉलिंग पहा. पहिल्या बॉलवरती इथे मॅक्झिमम स्ट्रोक आल्यानंतर रोहन खराचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग, एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि एक चांगला पद्धतीचं षटक मैदानावरती मात्र रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक संपले गेले. 6व्या अगदी 5 संपले आणि यानंतर अजून 3 षटकं इथे मात्र बाकी आहेत. 18 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये पाहूया विजयाचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीचं असेल. मॅचची सिच्युएशन काय आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 107 रनांची गरज. अजूनही यशवंत भाऊ पासंगे स्पोर्ट्स शिरूर ह्या संघाला आपण पाहतोय विजयासाठी. हे मॅच मध्ये आपण पाहतोय जी सुरस खरं तर पाहायला मिळायला पाहिजे होती. व्यवसाय गटातील मॅचेस आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये एक फार मोठी धावसंख्या. कालपर्यंत जर तुम्ही पाहिलं ह्या टुर्नामेंटमध्ये 113 हा बेस्ट स्कोर होता, सर्वाधिक स्कोर होता. पण आपण पाहिलं आज व्यवसाय गटाच्या स्पर्धा, अगदी व्यवसाय गट ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिला आणि पहिल्याच मॅच मध्ये 170 धावा इथे बनवल्या गेल्यात. अगदी व्यावसायिक क्रिकेट काय असतं, अगदी ओपन गटातील क्रिकेट काय असतं, क्रिकेटचा दर्जा काय असतो, क्वालिटी काय असते, आज दिवसभरामध्ये आज रात्रीमध्ये तुम्हाला हा नमो चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फुल टॉस पहिलाच बॉल आपण पाहतोय. गोलंदाजाचं स्वागत, षटकार, छेरन. सुधीर साबळे षटक क्रमांक आपण पाहतोय 6 साठी ह्या ठिकाणी आहे. संतोषजी मुळीक सर आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सत्येंद्र देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सुधीर साबळे आलाय. जुन्नर तालुक्यातील ओतूर ह्या गावाला बिलॉंग करणारा आपण पाहतोय सुधीर. तुम्ही पाहताय खरं तर
जुन्नर प्रीमियर लीग ह्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश झोतामध्ये आलेला हा बॉलर आहे. व्यवसाय गटामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतो. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, त्यानंतर जुन्नर प्रीमियर लीग आणि नामवंत स्पर्धेमध्ये तुम्हाला सुधीर साबळे अगदी बॉलिंग करताना पाहायला मिळाला. आणि पहा पुणे आणि परिसरामध्ये नक्कीच आपल्या बॉलिंगचा डंका पिटवताना तुम्हाला सुधीर साबळे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती एक मोठा मॅक्झिमम स्ट्रोक आल्यानंतर दुसरा बॉल आपण पाहतो इथे मात्र डॉट असेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉट बॉल. कॅल्क्युलेशन पहा, शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये 101 पुन्हा लोअर फुल टॉस, त्याला मात्र काऊ कॉर्नरमध्ये तिथे राहुल सातव फिल्डर अवेलेबल आहे. एक सिंगल जे येणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाही. पण सिंगलने विशेष असा परिणाम ह्या मॅचवरती होणार नाही. पण मी मगाशी देखील म्हटलं, खरं तर व्यावसायिक गट आहे, अगदी बेस्ट ऑफ बेस्ट अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. पण ह्या मॅचमध्ये ती चुरस, ती मजा आणि खरं तर ह्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. पहा शेवटच्या बॉलपर्यंत रंगणाऱ्या मॅचेस आपण काल दिवसभरामध्ये पाहिल्या. आज देखील तुम्ही पाहता, काल विशेषतः तालुकास्तरीय क्रिकेट तुम्ही पाहिलं. आज तुम्ही पहा खरं तर व्यावसायिक क्रिकेट ओपन हाफ तुम्हाला पाहायला मिळेल. याबरोबर सरळ बॅटनं डीप लॉंगॉनमध्ये खेळलाय. तिथे फिल्डर चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करेल. लॉंगॉनमध्ये हा बॉल होता, इथे सिंगल येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पुन्हा एकदा होणार आहे. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 71. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 14 आणि 14 बॉलमध्ये 99 धाब्यांची गरज. मॅच खूप दूर आहे, मंजिल तो बहुत दूर है. 14 मध्ये 99. सुधीर साबळे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या लेंथवरती चेंडू पिचिंग केलाय. गुडलँड स्पॉटवरती होता, त्यानंतर आपण पाहतोय बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल एवढं मोठं अंतर होतं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. यशवंतभाऊ पासंगे टीम आपण पाहिलं काल. खरं तर एक आमदार एक संघ ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मात्र क्वालिफाय झाली अगदी बक्षीस फेरीमध्ये. तर आपण पाहिलं ओपन हाफमध्ये आज पहिल्याच मॅचमध्ये खरं तर बॅकफुटवरती आहे. बॅटची एज लागली आहे. त्यानंतर आपण पाहतो अगदी विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाणार आहे. कोणत्याही पद्धतीची धाव भेटत नाहीये आणि ह्या मॅचमध्ये देखील ती चुरस पाहायला भेटत नाहीये. ह्या पद्धतीच्या मॅचेस पाहण्यासाठी खरं तर केव्हाही येथे मात्र क्रीडा रसिक पसंती दाखवणार नाहीत. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणाऱ्या मॅचेस तुम्हाला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण तितके प्रतिभावंत टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर खेळाडू आज दिवसभरामध्ये नमो चषकाच्या माध्यमातून येथे मात्र आपलं नशीब आजमावणार आहेत. षटक संपले गेले. 6व्या षटकाचा खेळ संपतोय. यशवंतभाऊ पासंगे स्पोर्ट्स शिरूर संघाच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 71 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 99 धाव्यांची गरज. 12 चेंडू 99. लक्ष तर आपण पाहतोय फार मोठं आहे. अशक्य असं काहीच नाहीये आणि ही मॅच जिंकायची असेल तर आता बॅटिंग टीमला काहीतरी चमत्कार करावा लागेल. कारण चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला कोणीही नमस्कार करणार नाही. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 99 बनवायच्या. आतापर्यंत आपण पाहिलं 6 षटकांमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग आहे ना, ही बॅटिंग खरं तर प्रश्नचिन्ह आणणारी होती. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पैसा वसूल इनिंग होती. तिथे चौकार षटकारांची आतिषबाजी होती. पण त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगमध्ये कंट्रोल होतं. पहिल्या बॉलपासून विकेट टेकर गोलंदाज पाहायला मिळाले आणि ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पकड मिळवली आहे ती श्रुतेजनं. लोवर फुल टॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंजमध्ये येत नाहीये आणि आपण पाहतोय डॉट बॉल पुन्हा एकदा. शेवटचे 11 बॉल शिल्लक. 11 बॉलमध्ये अजूनही 99 धाबींची गरज. 11 बॉल 99. पुन्हा एकदा फुलॉत लेनचा, यॉर्कर लेनचा हा बॉल उडवलाय. तिथे फिल्डर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि याबरोबर थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळेल. अगदी आउटफील्ड वेगवान आहे आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. खराब फिल्डिंग आणि त्यावरती मिळालेला हा एक चौकार असेल. 4 धावा, 4 रन. अमित आलाय. पहिला बॉल डॉट आपण पाहिला. या अगोदर ची 2 षटकं जर आपण पाहिली होती तिथे पहिल्यात चेंडूवरती मात्र 2 बिग हिट जे पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा इथे पाहताय डॉट बॉल मैदानावरती चुरस पाहायला मिळत नाही. खरं तर मॅचमध्ये आपण पाहतोय जी चुरस पाहायला मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये. मॅच आपण पाहतोय वन साइड होताना पाहायला मिळते. मॅचमधील रंगत पूर्णपणे नाहीशी झाली. मॅच थोडीशी बेरंग होताना पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग. पहा बॉलर इथे चमक दाखवतायत. अगदी जबरदस्त कामगिरी तुम्ही पाहताय. श्रीतेज 11 चरोली हवेली तालुक्यातील असणारे हा संघ तुम्ही पाहताय. चरोली संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ह्या टीमचं देखील
पुणे टेनिस क्रिकेटमध्ये, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळाच नाव वलयांक आहे. आणि पुन्हा एकदा इथे मात्र नावाला साजेल अशी कामगिरी इथे बॅकवर्ड पॉइंटमध्ये कॅच होतोय. सुधीर साबळे कॅच घेणार आणि याचबरोबर आपण पाहतोय विकेटचं पतन अभि इथे बाद असेल. थँक्यू. डीजेचं देखील स्वागत. म्युझिक आपल्याला ऐकायला भेटते आणि खरं तर म्युझिक आणि क्रिकेट यांचा मिलाफ असल्यानंतर आपण पाहतोय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती नेहमी जाताना तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी नमो चषकाच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. आज व्यावसायिक गटाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याबरोबर जबरदस्त अप्रतिम परफेक्ट टायमिंग, ताकद ना ताकद, रिझल्ट षटकार, 6 रन 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. अगदी ह्या स्पर्धेचा रूल आहे अगदी 35 मिनिटं आपण एका इनिंगसाठी दिली आहेत आणि 35 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही लास्ट ओव्हर सुरू करण्यासाठी घेतला तर तिथे तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे. आणि लास्ट ओव्हरमध्ये फक्त 4 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. अंपायर्स ह्या सूचनेकडे लक्ष द्या. वेळ संपलेली आहे. टायमिंगमध्ये इनिंग संपणं हे देखील प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ आहे आणि विशिष्ट वेळेमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण केली ना, त्या गोष्टीला, त्या कामगिरीला देखील एक अल्पसाधारण असं महत्त्व येत असतं. पण वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही किती मोठी कामगिरी करा, आता वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही किती मोठे फटके जरी खेळले ना, तरी इथे टार्गेट फार दूरवरती असेल, विजय हा फार दूरवरती असेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय इथे मात्र षटकार मैदानावरती आलाय. 6 रन. थँक्यू. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 83 धाब्यांचा गरज. 83ची गरज. लोवर फुल टॉस. पुढे एकदा काव कॉर्नरमध्ये येईल. सुधीर साबळे तिथे थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला, पण कोणतीही रन्स इथे भेटणार नाही. वेळ निघून गेली आहे. आपण पाहतोय खरं तर 5Gचा जमाना आहे आणि त्या जमान्यामध्ये जर इथे तुम्ही पोस्टानं पत्र पाठवत असाल ना, तर इथे तुम्हाला उशीर होणार आणि ह्या मॅचमध्ये ती परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जर तुम्ही इथे पोस्ट ऑफिसमध्ये लेटर टाकत असाल तर तुम्हाला ते लेटर खूप उशिरानं भेटेल आणि ती परिस्थिती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा सिक्सर येतोय. 6 धाब्याने धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 90 धावा. 94. धावा धावफलकामध्ये आहेत. हो, पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. लेग फिफोचा शिकार. बॅट्समन आउट. बॅट्समन आउट असेल त्यानंतर अगदी रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाणार आहे. रिव्ह्यू खरं तर आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर ह्या ठिकाणी केला जातोय. आज खरं तर ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय खरं तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. 76 बनवायच्यात आणि ही टेक्नॉलॉजी करामत आहे. तुम्ही पहा आज खरं तर टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची आहे आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतोय tenniscricket.in ह्या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबवरती जा, tenniscricket.in हा चॅनल सर्च करा आणि तुम्हाला महाराष्ट्रातील दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि विशेषतः सुरू असलेली नमो चषक ही स्पर्धा देखील लाईव्ह ॲक्शन तुम्हाला पाहायला भेटेल. पण रिव्ह्यूज आपण या ठिकाणी पाहतोय रेड लाईट असेल की ग्रीन लाईट याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असेल.
डिसिजन येतोय. ओ युटी आउट, रेड लाईट लागली आहे, बॅट्समन आउट, फलंदाज बाद. 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. पहा एम एस धोनी आपण पाहिलं, खरं तर एम एस धोनीच्या माध्यमातून आपण पाहिलं करिअरमध्ये एक 432 रिव्ह्यू एम एस धोनीने घेतले आणि त्यामध्ये फक्त 8 वेळा रिव्ह्यू अनसक्सेस ठरले. असे कित्येक रेकॉर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आहेत आणि ते रेकॉर्ड देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. अगदी चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट या ठिकाणी तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा बॉर्न क्रेझी नमो चषकाचं एक बहारदार नियोजन. अंपायरचं स्क्वॉड तुम्ही पहा, अक्षय निर्मळ आहेत, त्यानंतर अमरजी साठे आहेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय अंपायरचं स्क्वॉड आहे. त्यानंतर आपण पाहतोय समालोचक म्हणून अगदी कालपासून ह्या स्पर्धेला जॉईन होणारे आपण पाहतोय शैलेश मुळे सर देखील तुम्ही पाहिले. आज अगदी मुंबई आणि कोकण परिसरातील एक सुंदर आणि गोड आवाज गोपी जाधव सर हे देखील ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आज पुण्यनगरीमध्ये दाखल झालेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. याबरोबर पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे खेळण्याचा प्रयत्न आणि 4 धावा येतात, 4 रन. चौकार मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय. रिव्ह्यू देखील या ठिकाणी येणार आहे. त्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. प्रशांत उर्फ बंडूभाऊ खुळे चिंचवड आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लालासाहेब लाहोटे प्राधिकरण आपण देखील उपस्थित झालात. अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग आपण देखील उपस्थित आहात आणि हेमंत मुळीक आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. नमो चषक 2024 ह्या टुर्नामेंटमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. हे पहा, लाईन मध्ये बाहेर जा. लाईन मध्ये आपण एका लाईनीमध्ये बाहेर जायचंय. खरं तर शिस्त ही फार महत्वाची आहे, डिसिप्लिन हे फार महत्वाचं आहे. एका लाईन मध्ये बाहेर जा, एका लाईन मध्ये तुम्ही आतमध्ये या आणि विशेषतः मॅच झाल्यानंतर इथं सेकंड हस्तांदोलन करणं हे फार गरजेचं आहे. काही डिसिप्लिन आहेत आणि नॉट आउट आपण ह्या ठिकाणी पाहतोय. मॅच आपण पाहतोय अगदी संपली गेली आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय श्रीतेज 11 चरोली ह्या टीमनं मात्र बाजी मारली, विजयाचं बिगुल वाजवलंय. टीमचं स्वागत असेल. तर आपण पाहतोय इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी अर्जुन पुरस्कार सन्माननीय गोपाळ देवांग याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. या इनिंग मध्ये तुम्ही पहा, खरं तर अतिशय जबरदस्त पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये श्रीतेज 11 कडनं बॅटिंग पाहायला भेटली. अर्थात